नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. सांगोल्याचे ज्ञानेश्वर उर्फ माऊली तेली यांना राज्यस्तरीय जनसेवा पुरस्कार 2026 प्रदान. जनसेवेचा दीपस्तंभ ज्ञानेश्वर उर्फ माऊली यांच्या सेवा कार्याचा विशेष गौरव. सांगली विशेष प्रतिनिधी. ज्यांच्या हातून परोपकार हाच खरा धर्म ठरतो आणि संकटात सापडलेल्या प्रत्येक जीवाला आधार मिळतो, ते समाज जीवनातील खरेखुरे प्रेरणास्थान असतात. या सार्थ वाक्य प्रचाराला आपल्या कर्तृत्वाने सार्थ ठरवणारे सांगोल्याचे लाडके नेते, निस्वार्थी जनसेवेचे अभूतपूर्व प्रतीक तथा महात्मा बसवेश्वर युवक संघटनेचे माजी अध्यक्ष आणि लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली बाळकृष्ण तेली यांना मॅक्स इंडिया न्यूजच्या वतीनं प्रतिष्ठित राज्यस्तरीय जनसेवा पुरस्कार 2026 अत्यंत दिमागदार आणि उत्साही वातावरणात त्यांच्या जनसेवा कार्यालयात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला आहे. या सत्कार सोहळ्याने सांगोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सांगोला येथील तेली गल्ली येथील मूळ रहिवासी असलेले ज्ञानेश्वर उर्फ माऊली बाळकृष्ण तेली यांचा जन्म 11 डिसेंबर 1981 रोजी माता मालनबाई आणि वडील बाळकृष्ण तेली यांच्या सुसंस्कृत पोटी झाला. आई वडिलांचा अत्यंत प्रेमळ, मायाळू, आपुलकी जपणारा आणि धार्मिक स्वभाव होता. पंढरपूरच्या वारीचे वेध घेत त्यांच्या आई वडिलांनी अनेकदा पायी वारी करून वारकरी संप्रदायाचा वारसा जपला. त्यांच्या घरातील आध्यात्मिक आणि धार्मिक वातावरण आहे. आजोबा प्रत्येक आठवड्याला भजनाचा कार्यक्रम ठेवत असतात. ज्या भजनाचा आनंद परिसरातील अनेक मंडळी मोठ्या उत्साहात लुटत असत. या समृद्ध आणि संस्कारित धार्मिक पार्श्वभूमीवर वाढलेले माऊली घरच्या किराणा दुकानाच्या व्यापाराला सांभाळत अगदी शालेय जीवनापासूनच लोकसेवेकडे आकर्षित झाले. 10वी पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर विशेषतः 10वीत असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या वेगळ्या शैलीने आणि खणखणीत विचारांनी तरुणाईला वेड लावणारे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या विचारांचा सखोल प्रभाव माऊलींच्या मनावर झाला. याच वैचारिक प्रेरणेतून त्यांच्यामध्ये समाजकार्याची मोठी आवड निर्माण झाली. पुढे वाटचाल करताना सांगोल्याचे माजी नगराध्यक्ष आनंदा माने साहेब यांचे खंबीर पाठबळ आणि मोलाचे मार्गदर्शन त्यांना सातत्याने लाभत गेले, ज्यांच्या बळावर त्यांनी सार्वजनिक जीवनात विकासाची अनेक नवीन शिखरे सर केली. या जनहिताच्या कार्याची पावती म्हणून 2018-19 मध्ये नगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली आणि त्यानंतर 2025 मध्ये ते थेट नगरसेवक म्हणून निवडून आले. ज्ञानेश्वर उर्फ माऊली म्हणजे जणू सांगोल्याच्या मातीतील आपुलकीचा झरा आणि माणसांवर प्रेम करणाऱ्या रुजुतेचा गोडवाच आहे. गोरगरिबांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे, भुकेल्यांना अन्न आणि तहानलेल्यांना पाणी देऊन त्यांच्या जीवाला तृप्त करणे हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा आणि स्वभावाचा अविभाज्य भाग बनला आहे. समाजातील प्रत्येक सण, उत्सव, सुखदुःख यामध्ये ते केवळ सहभागीच होत नाहीत, तर आपल्या मनमिळावू आणि आपुलकीच्या स्वभावाने त्या प्रत्येक प्रसंगाला एका जिव्हाळ्याची सुरेख झालर प्राप्त करून देतात. त्यांची प्रत्येक कृती आणि विचार हा केवळ शब्दांपुरता मर्यादित नसून तो राष्ट्रधर्म आणि निखळ मानवतेचा वस्तुपाठ घालून देणारा ठरतो. त्यांच्या याच निर्लस, अखंड आणि निष्कलंक समाजकार्याची दखल घेत मॅक्स इंडिया न्यूजच्या वतीनं त्यांना राज्यस्तरीय जनसेवा पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात गोरपडी गावचे लोकनियुक्त सरपंच, कवी, लेखक, चित्रपट निर्माते व साहित्यिक नितीन कांबळे तसेच पत्रकार दीपक जाधव, पत्रकार सीताराम खरात आणि मेजर सुरेश कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याबद्दल ज्ञानेश्वर उर्फ माऊली तेली यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांचे हे प्रेरणादायी सेवा कार्य असेच अखंड तेवत राहो आणि त्यांना उत्तरोत्तर दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त केली जात आहे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.